विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेस्ट क्रमांक 10 यातले उदाहरण पाहू। पहा, यातलं 20 नंबरचं उदाहरण, खालीलपैकी 9 ने भाग जाणारी संख्या ही आहे। आता पहा, 9 ने भाग जाणारी संख्या आपल्याला माहित आहे, 2 न कोणत्या संख्येला भाग जातो, ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असेल असा। 3 न भाग जाणारी संख्या कोणती, की ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो। तसं 9 ने भाग जाणारी संख्या म्हणजे अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जाणारी संख्या, अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जाणारी संख्या। आता यामध्ये पहा, अंकाची बेरीज किती होईल, इथं 9 त्रिक 27 आणि 2 1 29, 9 न भाग जात नाही। इथं 3 आणि 1 4, 4 आणि 3 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, 9 न भाग जात नाही। 7 आणि 8 15 आणि 5 20 आणि 7 27 ला 9 न भाग जातो, 9 त्रिक 27। या संख्येला भाग जातो का पहा, 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 2 12, 9 न भाग जात नाही। म्हणजे कोणती संख्या आहे, 7578। या ही 9 ने भाग जाणारी संख्या आहे। 21 नंबरचं उदाहरण पहा, 12 मीटर लांबीच्या एका रंगाची व 18 मीटर लांबीच्या दुसऱ्या रंगाची पहा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या समान लांबीचे तुकडे करायचे आहेत। पहा, एक कागदी पट्टी किती, 12 मीटर लांबीची एक कागदी पट्टी, दुसरी 18 मीटर लांबीची दुसरी कागदी पट्टी, अशा 2 प्रकारच्या कागदी पट्टीचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत। जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे तुकडे करता येतील। आता यामध्ये पहा, आपल्याला लसावी आणि मसावी ह्याविषयी माहिती पाहिजे। लसावी त्यालाच काय म्हणतात, LCM। अगोदर आपण ही माहिती पाहू, आणि मसावी HCM। यावर आधारित आपल्याला पुढे 2 उदाहरणं सोडवायची आणखीन। LCM म्हणजे काय, लिस्ट कॉमन मल्टिपल। मसावी म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर। आता पहा, आपण एकच उदाहरण दोन्ही पद्धतीने घेऊ। समजा एक संख्या आहे 2 आणि 6, यांचा लसावी घ्यायचा आहे। तर संख्या कशा करायच्या, दोन्हीला कशाने भाग जातो, 2 न, 2 1 2, 2 त्रिक 6। आता परत कितीने भाग जातो, 3 न, 3 1 3, म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6। हे काय झाला, लिस्ट कॉमन मल्टिपल। आणि मसावी, मसावी म्हणजे काय पहा, 2 6, ह्या दोन्हीला भाग जाणारी संख्या कोणती, 2, 2 1 2, 2 त्रिक 6, म्हणजे दोन्हीला भाग जाणारी कॉमन संख्या पाहिजे फक्त, म्हणजे किती, 2, म्हणजे मसावी किती आला, 2, लसावी 6। आता पहा, लिस्ट इथं हायेस्ट कॉमन फॅक्टर 2 आणि 6 मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणते येतं, 2 चे फॅक्टर कोणते येतं, 1 आणि 2, म्हणजे 2 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या येतात, 1 आणि 2। 6 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या येतात, 1 2 आणि 3। म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मोठ्यात मोठी संख्या दोन्हीला भाग जाणारी कोणती, 2 आहे, म्हणून याचा मसावी किती येतो, 2। आपण हे उदाहरण नंतर पाहू, अगोदर हे समजून घ्या। म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर या दोन्हीचा किती, 2। आता पहा, LCM याचा 6 आहे, तर 2 आणि 6 याचा लसावी किती, म्हणजे दोन्हीला भाग जाणारी संख्या कोणती, 6 न लहानात लहान संख्या 6 आहे। पहा, 2 न 6 ला भाग जातो, 2 त्रिक 6, 6 न 6 ला भाग जातो, 6 1 6। तसंच 12 ला भाग जातो, किती ना भाग जातो पहा, पहिली संख्या कोणती, 6, नंतर
12ला भाग जातो, 2 न जातो, 6 न जातो. म्हणजे इथं मल्टिपल किती 3. आता इथं मल्टिपल किती 6. म्हणजे 6, 12 नंतरची संख्या कोणती येईल 18, नंतर 24. म्हणजे 2 आणि 6 दोन्ही संख्येनं भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या येतात 6, 12, 18, 24. म्हणजे यातली लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लहानात लहान संख्या कोणती 6. म्हणून एलसीएम किती 6. तर एलसीएम या पद्धतीने काढायचं आणि एमसीएम एचसीएफ मसावी या पद्धतीने काढायचं. आता पहा आपल्याला काय काढायचं आहे दोन्हीला कॉमन असणारी संख्या काढायची. म्हणजे 12 आणि 18 म्हणजे लहानात लहान संख्या काढावं लागेल आपल्याला. दोन्हीचा एल हायेस्ट कॉमन फॅक्टर काढावं लागेल. कितीनं भाग जातो दोन्हीला मोठ्यात मोठी संख्या 2 न भाग देऊ आपण. 2 बेसक 12 बेनव 18 बेसक 12 बेनव 18 परत कितीनं भाग जाईल 3 न. 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 म्हणजे 2 गुणिले 3 बरोबर 6. म्हणजे किती मीटर लांबीचे तुकडे करावे लागतील 6 मीटर लांबीचे. म्हणजे 6 दोन्ही 12 ह्याचे 2 होतील आणि 6 त्रिक 18 ह्याचे 3 तुकडे होतील. म्हणजे उत्तर काय येईल 6 मीटर लांबीचे तुकडे. जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे तुकडे करता येतील 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. तर या उदाहरणाशी संबंधित फक्त हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील. तर अगोदर ह्यांचा लसावी काढावा लागेल. लसावी किती येतो मसावी जास्तीत जास्त किती लांबीचे म्हणजे अगोदर काय करावं लागेल हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मोठ्यात मोठी दोन्हीला भाग जाणारी संख्या कोणती 6. म्हणून 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. उत्तर 6. हे एक लक्षात ठेवा. पहा 20 व 50 या संख्यांचा मसावी किती आहे. आता 20 आणि 50 आपल्याला माहित असेल मोठ्या संख्येनं भाग दिला तरी चालतो. समजा आपण 5 न भाग दिला 5 चोक 20 5 एक 5 0 परत कितीनं भाग जाईल 2 न बे 2 4 बे 5 10. आपल्याला मसावी काढायचा आहे म्हणजे दोन्हीला असणाऱ्या कॉमन संख्या कोणत्या येतात 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणजे मसावी किती आला ह्याचा 10. वेगळ्या पद्धतीनं कसं पाहता येईल पहा बरं. आपण समजा 20 संख्येचे फॅक्टर पाडले. पहिलं 20 संख्येचे फॅक्टर्स काय येतील 1 20 ला भाग जाणाऱ्या संख्या 2 नंतर 4 5 नंतर 10 आणि 50 ला भाग जाणाऱ्या संख्या 10 नंतर 20. 50 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत 1 2 नंतर 5 5 नंतर 10 10 नंतर 25 25 नंतर 50. आपल्याला काय काढायचं आहे मसावी म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर कोणता आहे 10. म्हणून उत्तर किती आलं 10. हे असं करत बसायची आवश्यकता नाही. फक्त कसं उत्तर येतंय ते पाहण्यासाठी सांगितलं हे. हे पहा या पद्धतीनं काढायचं. 5 न भाग दिला 5 चोक 20 5 10 50. 2 न भाग दिला 2 आणि 5 ह्या वेगवेगळ्या संख्या आहेत. दोन्हीला कॉमन संख्या नाही म्हणून ह्या दोन्हीचा गुणाकार काय आला मसावी. उत्तर आलं 10. 12 23 नंबर सुधारण पहा. 12 व 26 या संख्यांचा लसावी किती आहे. आता 12 आणि 26 यांचा लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे एलसीएम. पहा 2 न भाग दिला बेसख 12 भाग 13चा जाईल.
आता दोन्हीला कॉमन संख्या आहे का दोन्हीमध्ये? नाही, म्हणून 6 न भाग द्यावा लागेल, किंवा ह्या तिन्हीचा गुणाकार केला तरी चालतो. 6 1 6 13 13, 13 न भाग द्या 1 1. आता ह्यांचा गुणाकार 2 गुणिले 6 गुणिले 13 बरोबर 13 गुणिले 6 78, 78 गुणिले 2 8 2 16, 160 ला किती कमी देईल? 4, 156. म्हणजे कॉमन लहानात लहान संख्या कोणती? लिस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे? 156. हे आलं उत्तर लसावी. पहा 24 नंबर उदाहरण पहा. 9 पैसे बरोबर किती रुपये? असं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. पैशाचं रुपयात करायचं असेल तर काय करावं लागतं? 9 बरोबर 9/9 पैसे बरोबर 9/100. 100 त्याला भागायचं आहे, कारण 100 पैशाचा 1 रुपया होतो. मग 2 स्थळानं पाठीमागं दशांश घ्यावं लागेल, 1 आणि 2 म्हणजे 0.09 रुपये. उत्तर येईल 0.09 रुपये. 18 नंबरचं उदाहरण पहा. 25 नंबरचं. 18 या संख्येला भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? असं उदाहरण आपण पाहिलंय. 18 या संख्येला भाग जाणाऱ्या 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न जातो, 6 न जातो, 9 न जातो आणि 18. किती संख्या येतात? 1 2 3 4 5 6 अशा एकूण संख्या 6. उत्तर काय? 6. आता पहा, हे जे मी उदाहरणं सोडून दिलेले आहेत, मी घेतलेल्या टेस्ट मधली उदाहरणं आहेत, तर हे तुम्हाला ह्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी, यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं मॅथमॅटिक्स बाय विजय घोडके हे यूट्यूब चॅनल आहे. हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे माझे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.